मी नसेल तर मी तर हलवून देणार नाही ते. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की माझी फॅमिली आहे. जो टॅग वापरतोय आम्ही Switch. तर नमस्कार मंडळी, जय गणेश, जय देव माझा. माझं नाव श्रीहर्ष पाटील. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असेल आपल्या पाठपूजनची पूर्वतयारी कशी चालली होती ते. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 9. तर आपले कार्यकर्ते पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जल्लोषात आपल्या पाठपूजन सोहळ्याचा दिवस आलेला आहे. तो दिवस गाजवायचा आहे, राडा करायचा आहे पोरांना. त्याची तयारी करायला लगेच मंडपात भेटत आहेत. तर चला बघूया. तर मित्रांनो, आपली टॅगलाईन आहे नवे पर्व नवा इतिहास. तसेच आपले कार्यकर्ता 2.2 हे बाप्पाच्या पाठपूजन सोहळ्याच्या दिवशीचं जे आपलं बॅक डेकोरेशन असणार त्याच्या प्रिपरेशनसाठी तयार झालेले आहेत. त्यातला एकही पोरगा रात्रभर झोपलेला नाही आहे. बघा त्यांचे चेहरे, पण ती बोलतात ना उत्सवाची ओढ ही असते ना, त्यांनी झोप दिवस रात्र ही काय मोजली जात नाही. फक्त काम, देव माझाचं काम आणि काम ग्वाही देतो प्रत्येक गोष्टीची. तर काका जय गणेश. जय गणेश. तर आपले ठाकूर काका आहे ना, गेले कित्येक वर्ष उमरखाडीचा कोणताही उत्सव असू दे, म्हणजे गोकुळकाळा उत्सव असू दे, नवरात्री उत्सव असू दे, नाही तर गणेश उत्सव दे, ते आपली कुठे ना कुठे छोटी ना मोठी सेवा ही असतेच त्यांच्यासाठी. तर मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही किती वर्ष झाले, म्हणजे किती वर्ष का कोणत्या इयरपासून तुम्ही हे काम करताय आपल्या गणपतीसाठी? मी वयाच्या 22-23 वर्ष असताना हे कामं सुरू केली. आमचा वडिलोपाजी सगळा हा घ्यायचा होता, तो आम्ही पुढे चालवला. फक्त एवढाच की मी नोकरी सांभाळून करायचो. फक्त प्रोफेशनल म्हणून असं धंदा म्हणून करायचो नाही, फक्त असं मदत म्हणून करतो एवढंच. आणि ठाकूर काकांबरोबर माळी काकासुद्धा आहेत. आणि आपलं साईनाथ क्रीडा मंडळसुद्धा आपल्या या उत्सवात नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतो. आणि तुम्ही बघू शकता आपल्या मागे ना सुंदर आपल्या फुलांचं डेकोरेशनचं काम चालू आहे. आपल्या बाप्पाचं म्हणजे देव माझा उमरखाडीच्या राजाचं हे काम हे वर्षानुवर्ष करत असतात. त्यांना काय आनंद भेटतो यामध्ये त्यांना विचारूया. हा ना, एक उत्साह येतो करायला की मला बरं वाटतं करायला हे. आणि कोणाला एखाद्याला मदत करणं वगैरे मला खूप आवडतं, म्हणून मी करत असतो नेहमी. आणि आपला काका, आपल्या आज देव माझा उमरखाडीच्या राजाचा पाठपूजन सोहळा आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आणि असंच कार्यक्रम हमेशा चालत राहो वर्षानुवर्ष. आणि आता जी नवीन पिढी आहे त्यांनासुद्धा या माध्यमातून उत्साह मिळवून दे. आणि खरोखर आम्ही जे केलं ते त्यांनी पुढे त्यांचा वारसा चालू ठेवून द्या, हीच आमची देवाकडे इच्छा आहे. काका धन्यवाद मला 2 तुमची मिनटं दिल्याबद्दल. जय गणेश, जय देव माझा. बघा, हे उमरखाडीतले कार्यकर्ते आहेत, कोणते प्रोफेशनल आर्टिस्ट नाही आहेत. हेच आपला उत्सव मोठा करतात. हे उत्सव हिरो आहेत उमरखाडीतले. मित्रांनो बघू शकता आपला सेटअप रेडी झालेला आहे. या उमरगाडीमध्ये राडा तर होणारच आहे. तर मित्रांनो बघू शकता कार्यकर्त्याची जिद्द, हे रात्रभर झोपलेले नाहीत आणि फक्त फ्रेश होऊन
आपल्या बाप्पाच्या पाठपूजन सोहळ्याला सज्ज झालेत कामं करण्यासाठी. मित्रांनो, हेच आपले युवा कार्यकर्ते आहेत. आपली जेनझी पिढी आली आहे. हे आपला या वर्षीचा सेटअप, जो आपला ट्रॉलीवर जो सेटअप बघतो तो या पोरांनी केलेला आहे. लाईव्हचा सेटअप मित्रांनो, लाईव्ह इज ऑन. तुम्ही उमरगाडीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सुद्धा पाठपूजन बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. मित्रांनो, पाठपूजन सोहळा चालू झाला तरी कार्यकर्त्यांची कामं काय संपत नाही. बघू शकता आपला कार्यकर्ता नेहमीच कार्यामध्ये झटत असतो. नमस्कार, जय गणेश. आपल्या सोबत आहेत वीर गर्जना पथकाचे प्रमुख. तर दादा, तुला उमरगाडीबद्दल काय बोलशील? सर्वप्रथम तर उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाच्या 79व्या वर्षासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे कला सादर करायला वेगवेगळी पथकं आलेली आहेत, वेगवेगळे बेंजो आले आहेत, डीजे आलेले आहे, बरंच ट्रस्ट वगैरे यांनी खूप छान सजवलेलं आहे गणपतीसाठी, पाठपूजनासाठी. सो अप्रतिम काम केलेलं आहे, सगळंच बघण्यासारखं आहे. आणि मंडळातले कार्यकर्ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत, खूप छान काम करत आहेत. आणि एक बरं वाटतंय की आपली आत्ताची जी तरुण मंडळी आहे, जसा श्रीहर्ष आणि त्याच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, ते खूप चांगलं काम करत आहेत. सो बरं वाटतंय की तरुण मंडळी स्वतः येऊन पुढे येऊन हे सगळे कार्यभाग सांभाळत आहेत आणि उमरखाडीच्या राजाचं नाव मोठं घेत आहेत. असंच यांनी सतत करत राहावं आणि पुढच्या पिढीला चांगला पायंडा घालून द्यावा ही मी उमरखाडीच्या राजाकडे प्रार्थना करतो. थँक्यू दादा, 2 शब्द तुम्हाला दिलेस, तुझा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, जय गणेश. आपल्या सोबत आहे अजिंक्य. कोण ओळखत नसेल त्याला, 3D मल्टी युनिवर्स म्हणजे मोठमोठ्या मंडळाचा VFX एडिट करतो तो. आपल्या मंडळाचा कार्यकर्ता आहे आता तो. तर त्याला विचारूया, तुला कसं वाटलं उमरखाडीत? ऑलवेज बेस्ट वाटतं मला इथं. माझा म्हणजे असं बोलायला हरकत नाही की माझी फॅमिली आहे. बरोबर. तर बोलायला काय, आता घरासारखंच फील होतं इथं आल्यावर. नेहमी घरासारखी ट्रीटमेंट असते, कधी असं वेगळं नाही. काय आता त्याच्याकडे शब्द नाहीत मित्रांनो. हा पार्ट ऑफ फॅमिली आमचा रिलेशन. पण हा जे व्हिडिओ बनवतो उमरखाडीसाठी, ते भाई हार्ट टू हार्ट असतात आपल्यासाठी. त्याबद्दल तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याला विचारूया की तो विचार कसा करतो या गोष्टींमध्ये. विचार, देवाची एनर्जी म्हणजे देवाला बघूनच हे सगळं माझ्या डोक्यात सुचतं. पहिली बात, उमरखाडीचा राजा माझ्यासाठी एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे या मंडळासाठी आणि इकडच्या पोरांसाठी पण आणि गणपतीसाठीच. तर ते माझ्याकडून म्हणजे ती कल्पना ऑटोमॅटिकली येते. मी यांना मंडळाने मला असं कधी रिस्ट्रिक्शन दिले नाही की तू अशीच बनव तशीच बनव, माझ्या ह्याच्यावरच सोडतात. आणि आत्तापर्यंत जी व्हिडिओ मी बनवली ती माझ्याच कॉन्सेप्टनी बनवलेली आहे. मंडळाने कुठंच मला सांगितलं की तुझ्या मला अशीच व्हायला तशी व्हायला, आपल्या हिशोबाने बनवलं. तो एक कॉर्डिनेशन या मंडळामध्ये एवढा चांगला भेटला मला, त्यामुळे एकदम फॅमिलीसारखं फील होतं मला इथं. मला तुझा वेळ दिला, बाईट दिली त्याबद्दल धन्यवाद.
जय देव माझा. आपल्या इथे आले राज आणि आराध्य, तर त्यांना विचारूया उंबरखाडीमध्ये आल्यावर त्यांना कसं वाटतं पाठपूजन सोहळ्याला. हा आपलाच गणपती आपलाच मंडळ आहे. तर मग आपल्या गणपतीचे आता 75 इयर्स कम्प्लीट झालेत. खूप खूप भारी वाटतंय. आपला गणपती एवढा पुढे, आपला सगळा महोत्सव एवढा पुढे, सगळे मराठी माणसं एकत्र येतात या टाइमला. मला हे माझंच मंडळ असं वाटतं आणि सगळे गणेशोत्सव मंडळ हे आपलेच आहेत आणि इथे इन्व्हिटेशन द्यायची गरज नाही लागत. हे आता आम्हाला माहित नाही आम्हाला का दिलंय, पण तरी पण हा मान सन्मान एवढा आम्हाला दिला जातो आणि मराठी क्रिएटर्सला ते एवढे पुढे करतायत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला इकडचं एन्व्हायरमेंट एवढं आवडतं म्हणून राज आणि मी दरवर्षी आम्ही इथे येतो हक्काने येतो. तर मित्रांनो, आराध्य तर आपला चिंतामणीचाच आहे आणि तो एक तसाच कार्यकर्ता आहे जसा मी आलोय. तर मला प्राऊड होतं की आपले भाऊ तर राज पण आपल्यासारखाच आहे. तो जर वर आला त्याला आपले एक मराठी भाऊ म्हणून मला एक प्राऊड आहे त्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही म्हणजे धन्यवाद बोलतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. फंबल झाला होता पण आम्ही कव्हर अप करतो. तो आम्हाला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद नाही शुभेच्छा देतो. ठीक आहे, तर या मंडळाला पण आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच हे आपले सगळे मंडळं जी आहेत मुंबईमधली आणि बाहेरची पण पुढे जाऊ दे हीच देवाचरणी प्रार्थना. गणपती बाप्पा उमरगाडीचा राजाचा. तर नमस्कार मंडळी, जय गणेश जय देव माझा. आपल्यासोबत आहे एच ए म्युझिशियनचे पथक प्रमुख. तर त्यांना आपण विचारूया आपला या पाठपूजन सोहळ्यात त्यांना कसं वाटलं. ॲक्च्युली पहिली गोष्ट तर कलाकाराला एक कलेची पोचपावती पाहिजे असते आणि खरंच उमरगाडीच्या राजाचे मी मनपूर्वक आभारी आहे. आम्ही सर्व कलाकार आभारी आहोत कारण काय माहिती आहे, कलाकाराला एक मंच हवा असतो आणि त्या गोष्टी आम्हाला खरंच अंकित भाऊ आणि त्यांचे बंधू आम्हाला सपोर्ट करत असतात. हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि असंच आमच्यावर त्यांचा प्रेम आशीर्वाद बाप्पाचा राहून दे हीच आमची मंडळाकडे रिक्वेस्ट. तर मित्रांनो, त्यांनी आम्हाला नाश्ता तर नाही आला पण त्यांनी मार्केट गाजवून टाकला, राडा करून टाकला आपल्या उमरखाडीमध्ये. तर त्यांचं कुठेही भेटलात तर त्यांना सांगा आम्ही तुमचा व्लॉगमध्ये नक्की बघितलंय. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पण अजून एक गोष्ट मला हक्काने बोलायची, कारण अंकित भाऊ आणि यांचे सर्व जे मंडळाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील जी मेहनत असते. आज आम्ही जे काही आम्ही सादरीकरण केलं त्याच्या मागे जेवढी मेहनत आहे ती खरंच ती मेहनत सर्वांची आहे आणि त्याच्यातला आम्हाला एक भाग आम्ही झालो त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद. जय गणेश जय देव माझा. उमरगाडीचा राजाचा विजय असो. मित्रांनो, जय गणेश जय देव माझा. माझ्यासोबत असा व्यक्ती आहे त्याला इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. तर म्हणजे त्याला इंट्रोडक्शन बोलायला गेला तर मोर्याचा कल्पेश, गली आर्टिस्ट कल्पेश आणि आमचा स्वतःचा हक्काचा कल्पेश. तर त्याला विचारूया आपल्या वर्षीचा पाठपूजन सोहळा त्याला कसा वाटला आणि त्याचं वादन कसं त्याला वाटलं. वादन तर मी फक्त मेहनतीवरच असतो, कारण जी मेहनत आणि जिकडे असं समजायचं की देव माझा जिकडे घेऊन जाईल तिकडेच कल्पेश जात असतो. आणि देव माझा बद्दलचा प्रवास म्हटला तर 2022 पासून माझा इकडे खरंच प्रवास चालू झाला आणि हा ज्यांनी पाहिलाय म्हणजे मंडळ तर होतंच तेव्हा, पण बाकी अदरवाईज जे असेल त्यांनाच माहिती असेल. पण मी नेहमीच एक म्हणत असतो त्याच्यामध्ये ही देव माझ्यासाठी लाईन नक्कीच येते. मी बऱ्याच ठिकाणी म्हटलो पण त्याच लाईन पुन्हा एकदा देव माझ्यासाठी झाली पाहिजे की भिकारी सुद्धा नशिबान होतो जेव्हा देव त्याच्यावर कृपा करतो. क्या बात क्या बात. बस तर मी एवढंच देव माझ्याबद्दल म्हणू शकेल आज तरी. मित्रांनो, हा आहे आपला कल्पेश.
त्याच्यासोबत आपण नेहमीच म्हणजे कुठेही गणेश उत्सवाचं आगमन असू दे, देवीचं असू दे, विसर्जन सोहळा असू दे, आपला म्हणजे देव माझाचा म्हणजे एक बोलू शकता ना असा कार्यकर्ता म्हणजे कुठच्या इव्हेंटला जावं, आपला मोरिया बीट्समध्ये आपला देव माझाचा उमरखाडीच्या राजाचं गाणं नाही वाजलं तर तो म्हणजे कल्पेश असं मला बोलतो, दादा इथे वाजवलं नाहीये तर राग म्हणून राग नाही भाई, तू असा व्यक्ती आहेस देव माझाचं गाण्याला अजरामर केलंयस, त्यामधला एक असा व्यक्ती आहे तो, त्या गाण्याला त्यांनी नेहमीच दाद दिली आहे, त्या दादला तो नेहमीच साथ देतो आपल्याला. जय गणेश, जय देव माता. जय गणेश, जय देव माता. आपला आत्ताचा आहे ना पाठ रिजन देव माझा उमरखाडीच्या राजा पाठ रिजन सोहळा संपन्न झाली आहे. तर आपल्या सोबत गोळे आपण त्यांना विचारूया कसं वाटतं. आणि इतकी चांगली मॅनेजमेंट केली आणि आलेले सर्व भक्तांना सर्व यंग मुलांनी छान पद्धतीने त्यांनी हँडल केलं. आणि इथल्या कार्यकर्त्यांची जी एकूण टेस्ट मला फार आवडते. आम्हालाही आम्ही करून घेतात, आम्हाला एक उभं वाटतं आणि उमरखाडीच्या राजाचं वर्चस्व आहे ते कायम राहून आणि माझ्या शुभेच्छा. उमरखाडीच्या राजाचा देव माझा उमरखाडीचा. थँक्यू सर. जो टॅग वापरतोय आम्ही जोरात बोला, आम्ही ही शान कोणाची, अरे देव माझा. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये